आर्टिलरीमध्ये नियुक्ती नसताना ट्रेनिंग घेणाऱ्यांना अटक झालेली आहे। बोगस कागदपत्र दाखवून लष्कराचीच फसवणूक झाल्याचं उघडकीस येत आहे। 15 दिवस ट्रेनिंग घेतल्यावर चौघांना अटक झाली आहे। सागर वैद्य आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। सागर, काय आहे प्रकरण? प्राजक्ता, खरं तर जुलै महिन्यात हा सगळा प्रकार उघडकीस आलेला होता। 3 तरुण जे आहेत त्यांनी बोगस पद्धतीची कागदपत्र सादर करून थेट आर्टिलरीमध्ये प्रवेश मिळवला आणि चक्क 15 दिवस या लोकांची ट्रेनिंग सुरू होती। खरं तर दिल्लीमधून एक आर्मीतलाच आर्टिलरीचा एक जवान आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांनी ही बोगस डॉक्युमेंट बनवल्याचं उघडकीस आलेलं होतं। परंतु या सगळ्या प्रकरणाच्या बद्दल प्रचंड गुप्तता पाळली गेलेली होती। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या इथल्या आर्टिलरी सेंटरमध्ये अशा पद्धतीने 3 तरुण बोगस डॉक्युमेंट करून ट्रेनिंगसाठी प्रवेश मिळवता ही अत्यंत गंभीर गोष्ट होती आणि त्याच्यामुळे त्या 11 जुलैला साधारणतः उपनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार नोंदवण्यात आलेली होती। जे बोगस मुलं होते त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सातत्यानं पोलीस जे मुख्य सूत्रधार हवालदार आहे, जो दिल्लीत बसून या सगळ्या संदर्भातली चक्र हलवत होता, त्याच्या शोधात होते आणि त्याला अखेर अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा जो हवालदार आहे आर्टिलरीचा, हा राजस्थानचा मूळचा रहिवासी आहे आणि ही तिघही मुलं त्या राजस्थानचे त्याच्या गावातली लोक आहेत आणि लष्करामध्ये भरती करून देण्याच्या नावाखाली त्यांना बोगस डॉक्युमेंट बनवून त्याने प्रवेश मिळवून दिलेला होता आणि असा संशय व्यक्त केला जातोय की अशाच पद्धतीनं अनेक लोकांना एखाद्या टोळीच्या माध्यमातून इथे बोगस प्रवेश देऊन त्यांना लष्करात सामील केलं गेलं असू शकतं, अशा पद्धतीची ही शक्यता वर्तवली जाते। त्याच्यामुळे हे जे काही रॅकेट आहे याचा भांडाफोड करण्याचं फार मोठं आव्हान आता पोलीस आणि लष्कराच्या समोर आहे। विशेष म्हणजे आर्टिलरी सारख्या जिथे सर्वसामान्य माणसाला साधी फोटोग्राफी करणं सुद्धा किंवा फिरणं सुद्धा अशक्य आहे, त्या ठिकाणी 3 लोक जाऊन 15 दिवस ट्रेनिंग करतात आणि तरी सुद्धा लष्कराला त्याची खबरबात पोहोचत नाही, हे अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे। प्राजक्ता, सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।